मित्रांनो नमस्कार, मी जयदेव कुंभारे आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि सांगायचं हे आहे मित्रांनो की पुन्हा एक तारीख बदललेली आहे, म्हणजेच 13 तारीख झालेली आहे पोर्टलवर. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. म्हणजे आज तुमची जी पेन्शन येणार होती ती आज नाही, उद्यापासून येणं सुरू होईल. म्हणजे मार्चची पेन्शन उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये येणं सुरू होईल. तर तसं काही फरक पडत नाही मित्रांनो. काही कारण असेल, सरकार काही रेकॉर्ड मेंटेनन्स करत आहे, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे, त्यामुळे हा विलंब झालेला आहे. याच काय घाबरण्याचं काही कारण नाही आहे. किती लोकांनी मला मेसेज केलेला आहे की मला अजूनपर्यंत पेन्शन मिळाली नाही आहे. त्यात ठीक आहे, मेसेज केला तुम्ही, पण घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. तुमची पेन्शन वेळेवर येईल आणि उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल. मार्चची पेन्शन ही आनंदाची बातमी मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल आणि त्या अगोदर पेन्शन तर येईलच मित्रांनो आपल्या वेळेवर. पण जर KYC नसेल केला तर KYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही आहे ते करून घ्या मित्रांनो. आणि आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही काय करा, तहसील कार्यालयात जा आणि तिथं लाईफ सर्टिफिकेट करून घ्या. लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या मित्रांनो. ते म्हणतील ऑनलाईन भरा, तर ऑनलाईन भरायचं, पण हे कामं नक्की करायचे आहे. आधार अपडेटकडे सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण त्यापासून DBT प्रोसेस होते. DBT प्रोसेसचा अर्थ असा होतो की आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. त्यामुळे आधार अपडेट करणं खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही मित्रांनो. म्हणून माझी गोष्ट ऐकून घ्या आणि आधार अपडेट करून घ्या आणि वाट पहा, उद्यापासून तुमची पेन्शन नक्कीच सुरू होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, नवीन असाल तर लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. मी आहे तुमचा मित्र जयदेव कुंभारे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. थँक्यू. मित्रांनो नमस्कार, मी जयदेव कुंभारे आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि सांगायचं हे आहे मित्रांनो की पुन्हा एक तारीख बदललेली आहे, म्हणजेच 13 तारीख झालेली आहे पोर्टलवर. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. म्हणजे आज तुमची जी पेन्शन येणार होती ती आज नाही, उद्यापासून येणं सुरू होईल. म्हणजे मार्चची पेन्शन उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये येणं सुरू होईल. तर तसं काही फरक पडत नाही मित्रांनो. काही कारण असेल, सरकार काही रेकॉर्ड मेंटेनन्स करत आहे, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे, त्यामुळे हा विलंब झालेला आहे. याच काय घाबरण्याचं काही कारण नाही आहे. किती लोकांनी मला मेसेज केलेला आहे की मला अजूनपर्यंत पेन्शन मिळाली नाही आहे. त्यात ठीक आहे, मेसेज केला तुम्ही, पण घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. तुमची पेन्शन वेळेवर येईल आणि उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल. मार्चची पेन्शन ही आनंदाची बातमी मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल आणि त्या अगोदर पेन्शन तर येईलच मित्रांनो आपल्या वेळेवर. पण जर KYC नसेल केला तर KYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही आहे ते करून घ्या मित्रांनो. आणि आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही काय करा, तहसील कार्यालयात जा आणि तिथं लाईफ सर्टिफिकेट करून घ्या. लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या मित्रांनो. ते म्हणतील ऑनलाईन भरा, तर ऑनलाईन भरायचं, पण हे कामं नक्की करायचे आहे. आधार अपडेटकडे सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण त्यापासून DBT प्रोसेस होते. DBT प्रोसेसचा अर्थ असा होतो की आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. त्यामुळे आधार अपडेट करणं खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही मित्रांनो. म्हणून माझी गोष्ट ऐकून घ्या आणि आधार अपडेट करून घ्या आणि वाट पहा, उद्यापासून तुमची पेन्शन नक्कीच सुरू होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, नवीन असाल तर लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. मी आहे तुमचा मित्र जयदेव कुंभारे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. थँक्यू. मित्रांनो नमस्कार, मी जयदेव कुंभारे आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि सांगायचं हे आहे मित्रांनो की पुन्हा एक तारीख बदललेली आहे, म्हणजेच 13 तारीख झालेली आहे पोर्टलवर. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. म्हणजे आज तुमची जी पेन्शन येणार होती ती आज नाही, उद्यापासून येणं सुरू होईल. म्हणजे मार्चची पेन्शन उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये येणं सुरू होईल. तर तसं काही फरक पडत नाही मित्रांनो. काही कारण असेल, सरकार काही रेकॉर्ड मेंटेनन्स करत आहे, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे, त्यामुळे हा विलंब झालेला आहे. याच काय घाबरण्याचं काही कारण नाही आहे. किती लोकांनी मला मेसेज केलेला आहे की मला अजूनपर्यंत पेन्शन मिळाली नाही आहे. त्यात ठीक आहे, मेसेज केला तुम्ही, पण घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. तुमची पेन्शन वेळेवर येईल आणि उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल. मार्चची पेन्शन ही आनंदाची बातमी मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल आणि त्या अगोदर
पेन्शन तर येईलच मित्रांनो आपल्या वेळेवर, पण जर KYC नसेल केला तर KYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही आहे ते करून घ्या मित्रांनो. आणि आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही काय करा, तहसील कार्यालयात जा आणि तिथं लाईफ सर्टिफिकेट करून घ्या. लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या मित्रांनो. ते म्हणतील ऑनलाईन भरा, तर ऑनलाईन भरायचं, पण हे कामं नक्की करायचे आहे. आधार अपडेटकडे सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण त्यापासून DBT प्रोसेस होते. DBT प्रोसेसचा अर्थ असा होतो की आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. त्यामुळे आधार अपडेट करणं खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही मित्रांनो. म्हणून माझी गोष्ट ऐकून घ्या आणि आधार अपडेट करून घ्या आणि वाट पहा, उद्यापासून तुमची पेन्शन नक्कीच सुरू होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, नवीन असाल तर लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. मी आहे तुमचा मित्र जयदेव कुंभारे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. थँक्यू. मित्रांनो नमस्कार, मी जयदेव कुंभारे आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि सांगायचं हे आहे मित्रांनो की पुन्हा एक तारीख बदललेली आहे, म्हणजेच 13 तारीख झालेली आहे पोर्टलवर. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे. म्हणजे आज तुमची जी पेन्शन येणार होती ती आज नाही, उद्यापासून येणं सुरू होईल. म्हणजे मार्चची पेन्शन उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये येणं सुरू होईल. तर तसं काही फरक पडत नाही मित्रांनो. काही कारण असेल, सरकार काही रेकॉर्ड मेंटेनन्स करत आहे, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे, त्यामुळे हा विलंब झालेला आहे. याच काय घाबरण्याचं काही कारण नाही आहे. किती लोकांनी मला मेसेज केलेला आहे की मला अजूनपर्यंत पेन्शन मिळाली नाही आहे. त्यात ठीक आहे, मेसेज केला तुम्ही, पण घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. तुमची पेन्शन वेळेवर येईल आणि उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल. मार्चची पेन्शन ही आनंदाची बातमी मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. उद्यापासून तुमची पेन्शन वाटप सुरू होईल आणि त्या अगोदर पेन्शन तर येईलच मित्रांनो आपल्या वेळेवर, पण जर KYC नसेल केला तर KYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही आहे ते करून घ्या मित्रांनो. आणि आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही काय करा, तहसील कार्यालयात जा आणि तिथं लाईफ सर्टिफिकेट करून घ्या. लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या मित्रांनो. ते म्हणतील ऑनलाईन भरा, तर ऑनलाईन भरायचं, पण हे कामं नक्की करायचे आहे. आधार अपडेटकडे सगळ्यात अगोदर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण त्यापासून DBT प्रोसेस होते. DBT प्रोसेसचा अर्थ असा होतो की आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. त्यामुळे आधार अपडेट करणं खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही मित्रांनो. म्हणून माझी गोष्ट ऐकून घ्या आणि आधार अपडेट करून घ्या आणि वाट पहा, उद्यापासून तुमची पेन्शन नक्कीच सुरू होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, नवीन असाल तर लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा. मी आहे तुमचा मित्र जयदेव कुंभारे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. थँक्यू.